पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा हे तुमच्या जवळच असायला हवं, कारण हे तुमचंच आहे। हो भाऊजी, अश्विनी जे करेल ना ते योग्यच करेल। तिच्या निर्णयावर माझा पूर्ण विश्वास आहे। तुम्ही ते पेपर्स घ्या ठेवून। बरी तुम्ही इतक्या लांब जाता हे ऐकून कसं तरीच होतंय। शक्य होईल तेव्हा येत जा। विक्रोळीचं घर जरी विकलात ना तरी हे घर तुमचंच आहे समजा। अगं येईन की, मला तरी तिथे कुठे करमणार आहे। हे बघा, आता दिवाळीला घरामध्ये अशी शांतता नाही चांगली। मयुरी, सगळ्या मुलांना घेऊन गच्चीत फटाके फोडायला जा। ए चला, आई जाऊन येता। हॅपी दिवाळी। हो, हॅपी दिवाळी। तू आली असतीस तर बरं वाटलं असतं मला। हो, पण आपण अजूनही भेटू शकतो। म्हणजे तू इथे का नाही येतेस भेटायला? तिथे ते येणारच आहे, उद्या भाऊबीज आहे ना। बरं, आपण जो संजूला ड्रेस घेतला तो त्याला व्यवस्थित झालाय ना? हो, एकदम व्यवस्थित झाला आणि छान दिसतोय। आणि ती साडी तू नेसलीस? नाही, उद्या नेसणार आहे। उद्या पाडवा आहे ना। अरे हो, उद्या पाडवा पण आहे नाही का? ठीक आहे, पण तू तर भाऊबीजेसाठी येणार आहेस ना विद्युत? मला काहीच बोलायचं नाहीये यावर। बाय। नाही शिल्पी, एक दोन तीन। अरे काय लावतेस मला? सगळं बिलबिलीत चिकट चिकट चिकट। चुपा लावून घे। आज भाऊबीज आहे, मग तेल आणि उठणं लावूनच घ्यायचं असतं। नाही, मला असं वाटतं की सगळी अंगाला माती। अरे काय मस्ती चालू आहे रे? बाबा, हा बघा ना, उठणं आणि तेल लावूनच घेत नाहीये। छळू नका त्याला। अश्विनी, ओवाळून घे मला, आंघोळीला जायचं। हो, मामाला एवढंच उठणं लावलं आणि मला हे एवढं। तू माझ्या इतका झालास ना की तुला पण एवढंच लावणार। मग मामा तुला का ओवाळलं मामीने? अरे आज पाडवा आहे ना, आणि पाडव्याच्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते म्हणून। तू आणि मयुरी दोघी जणी संध्याकाळी तुला ओवाळतील। मम्मी, तू का मामाला ओवाळत नाहीयेस? मी ओवाळीन त्याला संध्याकाळी। हे आत्ताचं काही एवढं महत्वाचं नसतं। चला, मी आंघोळीला जातो। अरे नाही नाही, मामा मला जायचे। हे बघ ना, सगळी माती मध्ये लागली। प्लीज। अरे हे जे लावलंय ना उठणं, हे जरा अर्धा तास मुरू दे, म्हणजे दिवसभर चांगला वास येतो, कळलं? अरे मामा प्लीज। हे तेव्हा कोणाला बाय? अरे अश्विनी, अगं आवरून घे सगळं। संध्याकाळची तयारी करायची ना। हो, काय ग, आज भावासाठी स्पेशल काय करणार आहे? विद्युतला गुलाबजाम आवडतात ना, त्याच्यासाठी गुलाबजाम करेन। शिल्पी, तुझं काही बोलणं झालंय का? विद्युत किती वाजता येणार आहे? तो भाऊबीज आहे म्हणून येणार आहे ना। मग बहिणीनेच विचारावं भावाला किती वाजता येणार, कधी येणार। मला काही माहित नाहीये।
अहो हे काय तयार नाही झालं अजून. मला औक्षण करायचं आणि विद्युत सुद्धा येईल इतक्यात. माझा मूड नाही. अहो नका ना इतकी काळजी करू. आपलं ठरलंय ना की तुम्ही अगोदर जसं सगळं करत होतात ना तसंच सगळं आपण करू. म्हणजे पैसेही जमा होतील आणि आपली जमीन सुद्धा आपल्याला मिळेल. नका ना काळजी करू इतकी. हो जाएगा रे सब. हा जो काय अतूट विश्वास असतो ना तुझा प्रत्येक गोष्टीवर, हो जाएगा रे साहब, हो जाएगा रे साहब, हा जो काय खोटा दिलासा देतेस तू मला, याची भीती वाटायला लागली मला आता. नाही हो, खोटा दिलासा नाही देते मी. आयुष्य इतकं सोपं नसतं अश्विनी. मान्य आहे मला की आयुष्य इतकं सिंपल नाहीये. आज पाडव्याच्या दिवशी असा विचार नका ना करू. कालसेकरांचा फोन आलेला. पुढच्या 8 दिवसात त्यांना रजिस्ट्रेशन करायचंय. मग रजिस्ट्रेशनसाठी पेपर्स लागतात आणि ते पेपर्स मी पांड्याला बनवायला सुद्धा सांगितलं नाही अजून. का माहितीये? पण त्यासाठी पैसे लागतात आणि ते नाही आहेत माझ्याकडे. मग आता मग आता काहीतरी चमत्कार व्हायला हवा. नवीन प्रोजेक्ट वगैरे मिळाला हवं. नाहीतर काय. मला वाटतं विद्युत आला असेल. तुम्ही तयार व्हा आणि लवकर या ना बाहेर. हं, मी आलेच. मंजू हळू. अरे रांगोळी सांभाळा. मध्ये मध्ये अरे पाटावर न पडाल. फराळ आणि मुलांना खाऊ. अरे हळू. अरे अगं बाई पकड त्यांना. अरे विद्युत, अरे काय आहे? दिवाळीची तयारी अगदी जोरदार झाली आहे. अश्विनी, औक्षण करून घ्या म्हणजे मग नंतर गप्पा मारायला मोकळं. फटाके सुद्धा फोडता येतील हो ना पप्पा? यस. अगं आधी भावानं ओवाळायचं का नवऱ्यांना? आधी भावांना, कारण भाऊ खास भाऊबीजेसाठी आलाय ना इकडे. आधी नवऱ्यानं ओवाळायचं, कारण पाडवा आधी आणि मग भाऊबीज. अहो बसून घ्या ना. चला. अश्विनी औक्षणाचं टाकले. या. नमस्कार करते. सुखीरा. हे घ्या. अश्विनी हे घे. हे काय? तुझा पाडवा. अरे पण पाडव्याचं गिफ्ट म्हणूनच ही साडी दिलीयस ना तू मला. हो, पण त्या दिवशी या साडीसोबत तू मॅचिंग ज्वेलरी घ्यावीस अशी माझी इच्छा होती. तू नाही घेतलीस म्हणून हे आणलं.
थँक्यू. अगं आधी बघ तरी मग थँक्यू बोल. हे धरतेस जरा. चला आता भावानं ओवाळून घ्या बरं. म्हणजे आता माझी टर्न. हा ये तू बैस इथे आता. हो भाऊजी, तुम्ही कशाला उठताय? अहो वहिनी, मला कुठे बहीण आहे? कुठे म्हणजे? ही काय तुमची बहीण आहे? या चल. पाया पडतो. अगं शिल्पी आहे ना. तुझी भाऊबीज आधीच दिली आहे मी. हो. विद्युत, खूपच छान नेकलेस आहे. थँक्यू. त्या दुकानात होता ना त्याच्यापेक्षा तुझ्या गळ्यात जास्त शोभून दिसतोय. विद्युतचा चॉईस खूप चांगला आहे. ऑफकोर्स छान आहे. ते तर त्याने माझ्याशी लग्न करूनच सिद्ध केलंय. विद्युत, माझी ओवाळणी. अगं ताई, मला आहे ना शेवटच्या क्षणापर्यंत दुकानात जायला वेळच नाही मिळाला ग. भाऊबीज आहे हे तुला आज सकाळी कळलं का? थांबा ना, तुझ्या आवडीचे गुलाबजाम केलेत ना, ते तुला देणारच नाही मी. बघ. माझी डबी. अरे मी किती शोधली होती ही डबी, मला सापडलीच नव्हती. हरवली. मी लपून ठेवली होती. तुला माहितीये ना यात आपण वेचलेल्या गुंजाच्या बिया. हो आले. एक, दोन, तीन, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. पूर्ण 12 आहेत. मी तुला मुद्दामून खोटं सांगितलं की यातल्या 5 हरवल्या, पण त्या मी माझ्याकडे लपवून ठेवल्या होत्या. किती दुष्ट आहेस रे तू. कसं वाटलं गिफ्ट? खूप छान आहे. थँक्यू. आवडलं? 12 गुंज बघून 12 करोड मिळाल्यासारखं करते ही तर. शिल्पी, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद कळायला की नाही खूप वेगळं मन लागतं. संजू, चल ये बैस. या. हे घ्या. लांब 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 एक मिनिट थांब जरा. मयुरी बघ जरा. सोनटक्के साहेबांचा फोन. हॅलो, हा सोनटक्के साहेब बोला. काय?
काय ग, केव्हाच्या नुसत्या फेऱ्या मारतेस? काय होतंय? लागतोय का फोन? नाही आई, काहीच कळत नाही. हा विद्युत फोन उचलत नाही आणि ह्यांचा तर फोनच लागत नाहीये. पांडुरंगा, काय हे संकट? सगळं ठीक होता होता पुन्हा हे काय होतंय काही कळत नाहीये. हे आल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाहीये आई. बाबा, काय हो, वहिनींना ट्रेन मिळाली? गेल्या ना नीट? हो, ट्रेन मध्ये बसवून आलो. हे सगळं बघून जायची इच्छा नव्हती त्यांची, पण बळजबरी बसवून आलो. त्यांना सांगितलं श्रेयसचं काय होतं सविस्तरपणे कळवतो तुम्हाला. वहिनी म्हणाल्या काही गरज पडली तर सांगा. सगळं कसं त्रांगडं होऊन बसलंय. अश्विनी, तुझं काही पूर्ण झालं का? नाही ना बाबा. काय विद्युत, अरे हे कुठे होतात तुम्ही? काय झालंय हो? श्रेयस, विद्युत काय झालंय? अहो दर अहो 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 दार उघडा. ताई थांब, त्याला एकटं राहू दे थोडा वेळ. अरे विद्युत, एकटं का राहू दे? त्यांनी कोंडून घेतलंय स्वतःला. तू एकतर फोन उचलत होता, त्यांचा फोन लागत होता. काय झालं कळेल का मला? विद्युत काय झालंय? हवा एक मेजर प्रॉब्लेम झालाय. काय? त्या जामगाव मंदिर ट्रस्टच्या लोकांनी आपल्या जागेवर बांधकाम करून टाकलंय. काय? एक मिनिट, बांधकाम केलंय म्हणजे नक्की काय केलंय? आणि थोडक्यात म्हणजे त्यांनी कच्चं बांधकाम केलंय, सिमेंट कॉन्क्रीट वगैरे वापरून. आपला बोर्ड आणि आपण तिथे नोटीस लावली होती ना? अगं ताई, तो बोर्ड आणि ती नोटीस त्यापैकी तिथे काही नाहीये. त्यांनी सगळं उचलून फेकून दिलंय. अरे पण कोर्टाचा स्टे ऑर्डर असताना ते लोक बांधकाम कसं करू शकतात? हो बाबा, काय कुठून कसं काहीच माहित नाही, पण त्यांच्याकडे आपल्या जागेचे पेपर्स आहेत. पेपर्स? दिवाळीची सुट्टी होती, सगळेजण आपापल्या घरी होते. तेव्हा त्यांनी चक्क तिकडे बांधकाम करून टाकलं. सोनटक्के ऑफिसला गेले, त्यांनी बघितलं आणि त्यांनी आपल्याला कळवलं. अरे पण जागेचे सगळे कागदपत्र आपल्याकडे आहेत ना? अगं ताई, पण ती कागदपत्र त्यांच्याकडे सुद्धा आहेत. आता या सगळ्या गोष्टींची शहानिशा कोर्टातच होईल. त्यांना ते सगळं प्रोड्यूस करावं लागेल. आपणही आपली बाजू मांडू. पण मी सांगितल्याप्रमाणे ही केस खूप किचकट झाली आणि आता त्याचा निकाल येण्यासाठी किती वर्ष लागतील हे सांगणं कठीण आहे. आता काय करायचं विद्युत? चल, काय करायचं? चल 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 चल, तुला दाखवतो काय करायचं. तिकडे जास्वंदीचं झाड होतं ना तुझं, ते घेऊन येऊया इकडे आणि इकडे घरात लावूया. खत पाणी देऊया त्याला आणि मग ना त्याला फुलं येत. ती फुलं काय करायची, त्याचा हार बनवायचा आपण. आणि तो तुझा गणू दुःख हरता नाही दुःख करता, त्याला तो हार घालायचा. सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली मी, तुझं ऐकून. शेण खायला गेलेली माझी अक्कल, शेण खायला. श्रेयस, आता कुठे चाललायस? मरायला येतोस चल. आणि ती स्टे ऑर्डर आणली ना कोर्टात, ते फाड, त्याची पुडी बनव आणि उरलेला फराळ तो याला दे. त्या पुडीत बांध आणि खात बस. आणि अजून एक गोष्ट अश्विनी, यापुढे माझ्याकडे आयुष्यात कधीही काही मागायचं नाही. तुझ्या भावासमोर सांगतोय, लक्षात ठेव. श्रेयस, हा पांड्या, काय कळलं का तुला? हा, बरं बरं. हो, काही माहिती मिळाली का सांग मला. हा विद्युत, नाही रे, काही कळलं नाही ना. हो, मला काही माहिती मिळाली तर कळवतो तुला. बर. कुठे गेलाय हा काय माहिती. बाबा, मी जरा जाऊन बघून येते. अगं नको, काही गरज नाही.
विद्युत आणि पांड्या शोधायला गेले त्याला. नाही हो बाबा, तू नको काळजी करू. नाही बाबा, मला नाही घरी बसवते, मी जाऊन बघूनच येते. शिल्पी, मी पण येते तुझ्या बरोबर. ए नाही, नको, तू थांब इथेच. तुला जर माझ्यासोबत बघितलं आणि मी घरी येतच नाही असं म्हणला दादा तर नको, तू इथेच बस, मी येते जाऊन. सांभाळून जा.